हॅलो डिअर स्टुडंट्स, मी तुमची विज्ञानची शिक्षिका वैष्णवी पाटील. स्वागत आहे तुमचं बरिया अकॅडमीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमचा चौथा पाठ पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन. तर तुम्हाला स्क्रीनवरती काही चित्र पाहायला भेटतात. तर हे जे काही चित्र आहे तर ते काय आहेत, मग आता आपत्ती व्यवस्थापन काय असतं, तर या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, आपत्ती म्हणजे काय. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आपत्तीचं व्यवस्थापन करायचं, पण त्यापूर्वी आपल्याला लक्षात यायला हवं की आपत्ती म्हणजे काय. तर चला, आपला वेळ वाया न घालवता आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. तर हा आपल्या पाठाचा पहिला भाग आहे, कारण यामध्ये जे काही वेगवेगळ्या आपत्ती आहेत तर त्या आपत्तीचे जे काही परिणाम आहेत, दुष्परिणाम आहेत, ते दिलेले आहेत आणि त्यामध्ये तुमचा गोंधळ होऊ शकतो. आणि तो गोंधळ कमी करण्यासाठी आपण या पाठाचे तुमच्या सोयीसाठी 2 भाग केले आहेत. तर हा आपला पहिला भाग आहे, तो लक्षात घ्या. आता यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला स्क्रीनवरती वेगवेगळ्या सभोवताली घडणाऱ्या प्रसंगाचे चित्र देण्यात आलेले आहे. पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय, तुम्हाला काय पाहायला मिळतंय किंवा तुमच्या निरीक्षणामध्ये येत आहे, तर काही जमिनीला काय झाले, तडे गेलेले आहेत. जे काही बिल्डिंग्स आहेत, जे काही घरे आहेत, तर त्यांच्यातून कंपने येत आहेत. ते काय होत आहेत, तर त्यांच्यामध्ये तडे द्यायला सुरुवात होते. मग असं कधी घडतं, तर ज्या वेळेला भूकंप होतो त्यावेळेला घडतं. त्यानंतर पुढच्या दुसऱ्या चित्रामध्ये त्यावेळेला प्रखर असं उष्ण असं ऊन दिसतंय. जमिनीला जे काही शेत जमीन असते ती पूर्णपणे नापीक झालेली आहे किंवा पूर्णपणे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर पूर्णपणे ती शुष्क पडलेली आहे, जमिनीला भेगा गेलेल्या आहेत. तर यामध्ये तुमच्या काय लक्षात येतं, तर हा काय आहे, दुष्काळ. त्यानंतर पुढे बघा, एक मिनिट, तर पुढच्या भागामध्ये, ओके 1 मिनिट. तर पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळते, तर पुढच्या चित्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि या पावसाचा एवढा विपरीत परिणाम झाला की ते पाऊस घरांमध्ये घुसलेला आहे, घरांमध्ये गेलेला आहे. तुम्हाला या घराच्या छतावरती एक व्यक्ती सुद्धा पाहायला मिळेल. तर या ठिकाणी या चित्रामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो, तर या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी पाहायला मिळते. अतिवृष्टी म्हणजे काय, तर प्रमाणाच्या बाहेर पडलेला पाऊस. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, आता पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला काय पाहायला भेटते, तर पुढच्या चौथ्या चित्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की त्या घराला काय झालेले आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली आहे आणि त्याच्यातून धूर निघतोय. मग यामध्ये काय होतं, तर यामध्ये जीवितहानी होते, त्याच पद्धतीने वित्तहानी होते. आता जीवितहानी आणि वित्तहानी म्हणजे काय हे आपण थोडक्यात पाहणारच आहोत. त्यानंतर पुढच्या चित्राकडे पहा, तर तुम्हाला सोसायटीचा वारा सुटलेला दिसतोय आणि त्या वाऱ्यामध्ये बरेचसे घर उद्ध्वस्त होत आहेत, झाडे मुळासकट उपसली जात आहेत. मग असं कधी घडतं, तर ज्या वेळेला काय होतं, तर ज्या वेळेला वादळ येतात त्यावेळेला असं घडतं. त्यानंतर शेवटच्या चित्राचे निरीक्षण करा. शेवटच्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर शेवटच्या चित्रामध्ये तुम्हाला एक पर्वत पाहायला भेटतोय आणि त्या पर्वतातून धूर बाहेर येतोय आणि लाल रंगाचा एक पदार्थ बाहेर येतोय. तो पदार्थ दुसरं तिसरं काही नसून लावारस आहे आणि यालाच आपण काय म्हणतो, ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतो. आता ही जी काही ज्वालामुखी असते तर ती कशा पद्धतीने तिचा उद्रेक होतो, किंवा मग ज्वालामुखीचा उद्रेक हा नैसर्गिक आपत्ती आहे का, तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पाठामध्ये मिळणार आहेत. तर चला सुरुवात करूया आपण पुढच्या भागाला. तर सुरुवातीला तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत, ती लक्षात घ्या. पहिलं उदाहरण आहे की 1993 मध्ये काय झालं होतं, तर लातूर जिल्हा ठाऊक आहे तुम्हाला, तर लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात तीव्र भूकंप झाल्याने हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. तर 1993 ला लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी नावाचा एक परिसर आहे, भाग आहे, छोटासा गाव आहे. तर त्या गावामध्ये तीव्र भूकंप झाला आणि त्या भूकंपाचा एवढा विपरीत परिणाम झाला की त्या ठिकाणचे जवळपास हजारो लोक काय झाले, हजारो लोकांचा मृत्यू झाला. तर किल्लारी या ठिकाणी ज्या वेळेला भूकंप झाला तर त्या भूकंपाचं चित्र या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. त्यानंतर अशा बऱ्याचशा घटना आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. त्याची काही उदाहरणे आपल्याला सुरुवातीला दिलेली आहेत, ती आपण लक्षात घेऊया. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे, जुलै 2005 आठवला की आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण काय,
मुसळधार पावसानं नदीचं पाणी तुंबल्यानं महापूर येऊन लोकांचे बळी गेले. तर मुंबई हे शहर समुद्रकिनारी येतं आणि त्यामुळे त्यामुळे 2005 चा जुलै 8 की जे काही मुंबईकर आहेत म्हणजे मुंबईमध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्यांना आपण काय म्हणतो, मुंबईकर म्हणतो. ज्या पद्धतीने पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांना आपण पुणेकर म्हणतो, त्याच पद्धतीने मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना आपण मुंबईकर म्हणतो. तर जुलै 2005 आठवला की जे काही मुंबईकर आहेत, मुंबईमध्ये राहणारे लोक आहेत, तर त्यांच्या अंगावरती शहारे येतात, म्हणजे त्यांच्या अंगावरती काठी उभे टाकतात. का उभे टाकतात? कारण प्रसंगच तसा होता, इतका मुसळधार पाऊस पडला की नदीचं पाणी तुंबल्यानं कारण नदीमध्ये काय करतात, तर आपण पाहतो की सध्या औद्योगिकरण वाढलेलं आहे आणि त्या औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांमध्ये घाण टाकली जाते. मग त्या नद्यांचे जे काही पात्र आहेत ते विस्तारले जातात आणि मुसळधार पाऊस झाल्यानंतर, अतिवृष्टी झाल्यानंतर तर ते पाणी त्या आजूबाजूच्या प्रदेशात असलेले जे काही घरे असतात तर त्या घरांमध्ये जातात. मग तसाच प्रकार 2005च्या जुलैमध्ये मुंबई या ठिकाणी झाला. तर त्या ठिकाणी महापूर आला आणि बऱ्याचशा लोकांचे काय झाले, बळी गेले. तर त्या वेळेचं, त्या प्रसंगाचं हे एक चित्र तुम्हाला त्याची कल्पना करायला मदत करू शकतं. त्यानंतर आता पुढे बघा, पुढे काय झालं होतं, तर जुलै 2014 मध्ये काय झालं होतं, तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव दरड कोसळल्याने डोळ्यात देखत उद्ध्वस्त झालं. तर 2014च्या जुलैमध्ये पुणे जिल्ह्यामधलं आंबेगाव तालुका आणि त्या ठिकाणी माळीण गाव आहे. तर त्या ठिकाणी काय झालं, दरड कोसळली. आता दरड कोसळणे म्हणजे काय, तर बघा मोठी मोठी पर्वत असतात, डोंगर असतात. तर आपण काय करतोय, तर त्या ठिकाणी आपला हस्तक्षेप वाढवतोय. त्या डोंगरांना आपण आकार देतोय आपल्याला हवा तसा, आणि त्यांना हवा तसा आकार दिल्यामुळे काय होतं, तर त्यांचं जे काही काय असेल तर त्यांची नैसर्गिक रचना बदलली जाते. आणि त्यांची नैसर्गिक रचना बदलली गेल्यामुळे तर काही कालावधीनंतर, काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर त्याचा जो काही भाग असेल तर तो कोसळतो. तो काय होतो, तर तो आपोआप खाली पडायला लागतो. तर अशाच पद्धतीची डोंगरकडा कोसळली. कुठे, माळीण या गावामध्ये. त्यामध्ये माती, दगड यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसं जिवंत काढली गेली आणि काय झाली, मृत्युमुखी पडली. तर पूर्णच्या पूर्ण माळीण नावाचं गाव या दरड कोसळल्यामुळे काय झालं होतं, तर उद्ध्वस्त झालं होतं. आज ते सावरले. तर त्यावेळेची जी काही दुर्घटना होती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, तर नोव्हेंबर 2015 मध्ये तमिळनाडूत झालेल्या अतिवृष्टीने अनेक लोक मृत्युमुखी पडले. तर 2015ला तमिळनाडूमध्ये काय झालं, अतिवृष्टी झाली आणि त्या वेळेला सुद्धा अनेक लोक मृत्युमुखी पडले. तर त्यावेळेला घरांमध्ये पाणी कशा पद्धतीने शिरलं होतं, तर त्याचं एक छोटंसं चित्र. आता आपण पुढे वळूया. तर आता लक्षात घ्या, आपण बराच वेळ झाला म्हणतोय आपत्ती आपत्ती. मग ही आपत्ती नेमकं असते काय हे लक्षात घ्या. अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. अशा संकटांना आपण काय म्हणतो, आपत्ती म्हणतो. तर अचानक म्हणजे त्याची काही पूर्वकल्पना असते का आपल्याला, नाही. तर त्याची काहीही आणि कसलीही पूर्वकल्पना नसते. तर अचानकपणे उद्भवणारे जे काही संकट असतात आणि त्या संकटामुळे काय होते, फक्त आपली व्यक्तिगत किंवा वैयक्तिक अशी हानी होते का, नाही. तर त्याचबरोबर राष्ट्राची हानी होते, समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते. मग त्या हानी कोणत्या कोणत्या प्रकारे होते, तर ती हानी जीवित हानी राहू शकते, म्हणजे बरेचसे लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले जाऊ शकतात. आर्थिक हानी होऊ शकते, मोठ्या प्रमाणामध्ये घरांचं नुकसान होऊ शकतं, पिकांचं नुकसान होऊ शकतं, सामाजिक हानी होऊ शकते. अशा संकटांना आपण काय म्हणतो, आपत्ती म्हणतो. मग ती आपत्ती कधीही येऊ शकते. तर ती आपल्याला सुरुवातीला सांगते का मी येणार आहे म्हणून, नाही सांगत. मग आता बघा, या आपत्तीचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. कोणते कोणते 2 प्रकार आहेत, पण त्यापूर्वी आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. तो लक्षात घ्या, आपत्ती कशामुळे येतात आणि कशा असतात. तर अतिवृष्टीमुळे येणारा काय असतो, महापूर. अतिवृष्टी म्हणजे काय, तर प्रचंड प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणं आणि त्यामुळे महापूर येतात.
त्यानंतर भूकंप, विजांचं कोसळणं, ज्वालामुखी इत्यादी. भूकंप होतात, विजा कडाडतात, बऱ्याच वेळेला विजा या जमिनीवरती सुद्धा पडतात, ज्वालामुखीचे उद्रेक होतात, हे सुद्धा काय आहे तर आपत्ती आहे. जंगलांना अचानक लागणारी आग, ज्याला आपण काय म्हणतो थोडक्यात वणवा म्हणतो. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्याने वाढलेली धोक्याची तीव्रता. तर पहा काय होते तर सध्या रोजगाराच्या शोधामध्ये, शिक्षणाच्या शोधामध्ये, चांगल्या सुखसोयींच्या शोधांमध्ये माणूस काय करतोय तर तो मायग्रेशन करतोय, म्हणजे स्थलांतर करतोय. कुठे करतोय तर छोट्या शहरांमधून मोठ्या शहरांमध्ये, मोठ्या शहरांमधून इतर राष्ट्रांमध्ये. आणि त्यामुळे काय होतं तर छोट्याशा प्रदेशामध्ये अनेक लोक एकत्र येतात आणि अनेक लोक एकत्र आल्याने त्या ठिकाणी गर्दी वाढते आणि गर्दी वाढली की धोक्याची तीव्रता सुद्धा काय होते वाढते. आणि बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामं होतात बेसुमार प्रमाणात. पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल, त्यासाठी सुद्धा आपण जबाबदार आहोत. का जबाबदार आहोत तर आपण काय करतो तर आता बघा लोकसंख्या वाढ झाली, मग आपल्याला राहायला जागा जास्त लागते. मग जागा जास्त लागत असेल तर त्यावेळेला आपण काय करतो, पर्यावरणामध्ये असलेली जी काही जागा आहे, ज्या ठिकाणी वृक्ष असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी संस्था असतात, तर त्या आपण काय करतो नष्ट करतो किंवा त्यांचं अस्तित्व संपवतो आणि आपली वसाहत त्या ठिकाणी स्थापन करतो. अशामुळे काय होतं तर पर्यावरणाचा जो काही समतोल आहे तर तो ढासळत आहे. त्यानंतर काही मानवनिर्मित गोष्टी पण असतात, दहशतवाद आहे, दंगल आहे, गुन्हेगारी आहे, यातून बॉम्बस्फोट, हल्ले, आगी अपघात इत्यादी प्रकार घडतात. आता पुढे बघा, आपत्तीचे मानवनिर्मित व नैसर्गिक हे दोन मुख्य प्रकार आहेत. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला किंवा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की आपत्तीचे दोन मुख्य प्रकार कोणते, तर त्या ठिकाणी तुम्ही उत्तर काय लिहाल तर मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती असे दोन प्रकार त्या ठिकाणी येतात. बघा, मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय आणि नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय हे तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले नाहीये, पण तरी सुद्धा तुमच्या एक्स्ट्रा नॉलेजसाठी, तुमच्या माहितीसाठी मी त्यांच्या ज्या काही संज्ञा असतील, डेफिनेशन्स असतील, त्यांचे उदाहरण असतील या ठिकाणी दिलेले आहेत, तर ते तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता. तर जी आपत्ती मानवाच्या विविध कृतीमुळे निर्माण होते त्याला आपण मानवनिर्मित आपत्ती म्हणतो किंवा त्याला मानवनिर्मित आपत्ती म्हणतात. उदाहरणामध्ये काय बॉम्बस्फोट आहे, दहशतवाद आहे इत्यादी. तर मानवाची विविध कृती असतात, मग त्या मानवाच्या विविध कृतींमुळे ज्या आपत्ती येतात, जी संकट उद्भवतात त्याला आपण मानवनिर्मित आपत्ती म्हणतो. मग त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार येतात, बरेचशा आपत्ती येतात. अपघात आहे, बॉम्बस्फोट आहे, दहशतवाद आहे. तर याच्यामध्ये निसर्गाचा हात असतो का नाही, तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त कोण जबाबदार असतो, मानव जबाबदार असतो. त्यानंतर पुढे बघा, नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय तर जी आपत्ती नैसर्गिक कृतींमुळे निर्माण होते त्याला नैसर्गिक आपत्ती म्हणतात. तर विविध निसर्गाच्या हालचालीमुळे, निसर्गामधील होणाऱ्या बदलांमुळे जी आपत्ती तयार होते, जी संकट उद्भवतं त्याला आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो. उदाहरणामध्ये पूर आहे, ज्वालामुखीचा उद्रेक आहे, भूकंप आहे, सुनामी आहे, असे बरेचसे नैसर्गिक आपत्ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर चला आता आपण थोडंसं पुढे जाऊया. तर बघा, या ठिकाणी आपल्याला काही आपत्ती दिलेली आहेत, तर त्या आपत्तीचं आपल्याला काय करायचं, वर्गीकरण करायचं. कशामध्ये करायचंय तर मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती याच्यामध्ये करायचं आहे. तर या पूर्ण भागामध्ये आता याच्यामध्ये पूर्णपणे मानवनिर्मित आपत्ती कोणती, नैसर्गिक आपत्ती कोणती हे लक्षात घ्या. तर मानवनिर्मित आपत्तीमध्ये रासायनिक वायू गळती, बॉम्बस्फोट, इमारत कोसळणं, मोटार अपघात, युद्धे येतात. तर या उलट नैसर्गिक आपत्तीमध्ये मात्र आग, भूकंप, वादळ, महापूर, सुनामी, पूर, दरड कोसळणं, वणवा असे बरेचसे नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यानंतर आपण नैसर्गिक आपत्ती पाहणार आहोत, जी की सगळ्यांना माहित आहे किंवा ठाऊक आहे. ती म्हणजे काय तर भूकंप. भूकंप कशामुळे येतो तर ते आपण सुरुवातीला पाहूया, किंवा भूकंप कशाला म्हणतात हे पाहूया. तर भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचं उत्सर्जन होतं. तर आपल्याला ठाऊक आहे की आपल्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लाव्हारस आहे आणि तो इतका तप्त आहे की त्याच्यामध्ये काय होतात, बऱ्याचशा हालचाली होतात आणि त्या हालचाली झाल्यामुळे काय होतं तर ऊर्जेचं उत्सर्जन होतं. त्यात
त्याची परिणिती भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या भूपृष्ठभागात हालचाल होते. त्याचं रूपांतर कशामध्ये होतं तर भूकंपाच्या लाटांमध्ये होतं, फ्रिक्वेन्सीज मध्ये होतं थोडक्यात. आणि मग त्या पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते. पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे काय तर जो काही वरचा जमिनीचा भाग असतो तर त्याला आपण काय म्हणतो भूपृष्ठभाग म्हणतो. तर त्या भूपृष्ठभागात काय होते तर हालचाल होते. त्यामुळे जी काही जमीन असेल ती थरथरते, हलते, जमिनीला भेगा पडतात आणि अशा घटना घडतात. अशी भूकंपामध्ये कंपन होणं यालाच आपण भूकंप म्हणतो. भू आणि कंप म्हणजे भू म्हणजे काय तर जमीन, जमिनीला कंप सुटतो, जमीन कंप पावते, यालाच आपण भूकंप म्हणतो. मग भूकंपाची फक्त ही नैसर्गिक कारणं आहेत का नाही तर यासाठी आपणही कुठेतरी जबाबदार आहोत, आपणही कारणीभूत आहोत. कशा पद्धतीने तर इकडे लक्ष द्या. भूकंपासाठी अन्य कारणांबरोबरच मोठी धरणे व खाणकाम ही प्रमुख मानवी कारणं आहेत असे मानले गेले आहे. तर भूकंपासाठी वेगवेगळ्या कारणांबरोबरच मोठी मोठी धरणांचं बांधकाम केलं जातं, खाणकाम केलं जातं. जमिनीच्या भूगर्भामध्ये जाऊन तिथपर्यंत जाऊन आपण काय करतो खजिने मिळवण्यासाठी जमिनीला काय करतो खोदतो. तर खाणकाम ही प्रमुख मानवी कारणं आहेत. आता भूकंपाचे काय काय परिणाम होतात ते लक्षात घ्या. बांधकाम, पूल, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात. अशा पद्धतीने त्यांना तडे जातात किंवा ते पूर्णतः उद्ध्वस्त होतात. नद्यांच्या प्रवाहाची दिशा बदलू शकते आणि जर नद्यांच्या प्रवाहाची दिशा बदलली तर त्या नदीच्या किनारी असलेली जी काही गाव असतील, तेथील लोक असतील तर त्यांची जीवित हानी आहे, वित्त हानी आहे, असेही परिणाम होऊ शकतात. मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होते. तर आपण आत्ताच सुरुवातीला पाहिलं की 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी या भागात जो काही भूकंप झाला तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित वित्त हानी झालेली होती. तर अशा पद्धतीने जीवित व वित्त हानी होते. त्यानंतर आता बघा तर आजचा जो काही भाग होता हा पहिला भाग होता. त्यामुळे आपण बरेचसे इंट्रोडक्टरी म्हणजे महत्त्वाची सुरुवातीची जी काही माहिती असेल ती माहिती मिळवली. एक आपण नैसर्गिक आपत्ती पाहिली. ती नैसर्गिक आपत्ती काय होती भूकंप. मग तो कशा पद्धतीने येतो, भूकंप म्हणजे काय, मग ते मानवनिर्मित आहे का नैसर्गिक आहे हेही आपण समजून घेतलं. भूकंपाचे काय काय परिणाम होतात आपल्या मानवावरती हेही आपण समजून घेतले. तर अशा पद्धतीने आपला जो काही पहिला भाग आहे तो या ठिकाणी संपतो. तर अशाच पद्धतीने पुढचा भाग आणि याचा स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 6वी विज्ञान या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. तर लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये. तर तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा. बाय गाइस, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन. लवकरच भेटू आपण. टेक केअर.